नाउ लेट्स फोकस अबाउट एसक्यूएल इटसेल्फ. आपल्याकडे एसक्यूएल आहे विथ डिफरंट टाइप्स ऑफ कमांड. समजा आपल्याकडे एक डेटाबेस आहे आणि तो डेटाबेस हा एम्प्टी आहे. सो वी नथिंग इनसाइड इट. सो नाउ ऑफकोर्स तुम्हाला एक डेटाबेस कमांड लिहायला लागेल जी डेटाबेस मध्ये एक एंटिटी टेबल क्रिएट करेल आणि जेव्हा ही कमांड एक्झिक्यूट कराल तेव्हा डेटाबेस ऑटोमॅटिकली एक टेबल तयार करेल. पण हा टेबल हा एम्प्टी आहे. पण आता इथे आपण काय केलं आहे, एक एंटिटी डिफाईन केली आहे, राईट. आणि या कमांडला आपण डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणतो, दॅट इज डीडीएल. म्हणजे नवीन क्रिएटसाठी क्रिएट, अपडेटसाठी अल्टर आणि टेबल डिलीटसाठी ड्रॉप कमांड. आणि ही जी आहे ही फर्स्ट फॅमिली आहे एसक्यूएल कमांड टाईपची. आता जर इथे बघितलं तर आपला टेबल जो आहे तो एम्प्टी आहे. तर आपल्याला आता काय पाहिजे, डेटा पाहिजे. आता समजा आपल्याकडे एक वेबसाईट आहे आणि ती खूप डेटा जनरेट करते. तर त्या केसमध्ये डेटा इन्सर्टसाठी आपल्याकडे एक एसक्यूएल कमांड लागते आणि ती कमांड म्हणजे इन्सर्ट. आणि या कमांड एक्झिक्यूट नंतर ही जी कमांड आहे तर ती डेटाबेसमध्ये डेटा जो आहे ते इन्सर्ट करते. आणि या टाईपच्या कमांडला आपण डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज म्हणतो, दॅट इज डीएमएल. आणि यामध्ये 3 कमांड आहेत, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. डेटा इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट, अपडेट करण्यासाठी अपडेट आणि डेटा जो आहे तो डिलीट करण्यासाठी डिलीट कमांड. तर आता आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे टेबल आहे, टेबलमध्ये डेटा आहे, पण तो आता ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला एक कमांड पाहिजे. समजा मला आता एसक्यूएल मधून एक रिपोर्ट पाहिजे एखाद्या एम्प्लॉयसाठी. तर त्या केसमध्ये आता मी एक कमांड लिहितोय आणि एसक्यूएल ला ऑर्डर देतोय आणि ती कमांड म्हणजे सिलेक्ट क्वेरी. यामध्ये तुम्ही काय करता की डेटाबेसला ऑर्डर देताय आणि त्या केसमध्ये डेटाबेस जो आहे तो तुम्हाला रिस्पॉन्स देतोय. आणि या ऍक्टिव्हिटीला आपण डेटा क्वेरी लँग्वेज हा जो डेटा टाईप आहे तो आपण इथे युज करतोय. आणि या ज्या आहेत या 3 इम्पॉर्टंट कमांड टाईप्स आहेत डेटा टाईप मध्ये, त्याचा युज करून आपण डेटा जो आहे तो मॅनेज करतो.